आपण यानंतर पावसासंदर्भात मुंबईतली स्थिती पाहूया। सध्याची ही महत्त्वाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत मुंबई जवळ असणाऱ्या किंग सर्कल या भागातली। आपण पाहतोय कशा पद्धतीने मुंबईतल्या या किंग सर्कल भागामध्ये सखल भागामध्ये आता पाणी साचलेलं आहे आणि या साचलेल्या पाण्यातून वाहनधारकांना कसरत करत जावं लागतंय। आणि ही सायनमधली दृश्य आपण सध्या पाहतोय कशा पद्धतीने अगदी सकाळपासूनच मुसळधार पावसाला मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे आणि यामुळे आता मुंबईतल्या विविध सखल भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे। सध्या सायन भागातली ही महत्त्वाची दृश्य आहेत। अनेक चाकरमानी अनेक शाळकरी विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी हे सकाळीच आपल्या कॉलेजमध्ये आपापल्या निश्चित ठिकाणी जाण्यासाठी निघालेले आहेत। मात्र मुंबईमध्ये आता या सर्वांनाच या पाणी साचल्याच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो आणि या साचलेल्या पाण्यातनच आपलं वाहन घेऊन जाण्याची कसरत या मुंबईकरांना करावी लागते। आपण पाहतोय मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस झालेला आहे। काल एका दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसानं जोरदार एंट्री मुंबई आणि उपनगरामध्ये घेतलेली आहे। त्यामुळे अंधेरी सबवे असेल, सायनचा हा भाग असेल, किंग सर्कल असेल, हिंदमाता असेल अशा अनेक सखल भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे मुंबईकरांना आवाहन करू इच्छितो की आपण पावसाचं हे संपूर्ण वेळापत्रक पाहून मगच आपला आजचा दिवसाचं नियोजन करावं। आणि अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे। रुपाली, सध्या आपण मुंबईतल्या नेमक्या कोणत्या भागात आहात आणि पावसाची नेमकी काय परिस्थिती आहे? श्वेता, सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी खरं तर लावलेली आहे आणि आता मी सध्या उभी आहे तिकडे हा फायर गार्डनचा परिसर आहे। या परिसरामध्ये आपण पाहत आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर पाणी साचलेलं आहे। नेमकं रस्ता आहे की नदी आहे आता प्रश्न खरं तर पडेल एवढं हे पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यातून वाट काढताना खरं तर जे या ठिकाणाहून खरं तर सकाळच्या वेळी वॉक करणारे जे लोक आहेत त्यांना देखील अडचण होत आहे। सोबतच या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहत आहोत की ज्या गतीने खरं तर गाड्या येत आहेत त्याच्यामुळे संपूर्ण भागामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे।